श्री विठ्ठल म्हटलं की आपल्या डोळ्यांपुढे काय येतं तर विटेवर उभी असलेली आणि दोन्ही हात कमरेवर ठेवलेलं ते ध्यान. पण तुम्हाला माहिती आहे का की महाराष्ट्रात विठ्ठलाचं असं जगातलं आगळं वेगळं मंदिर आहे की जिथं 4 हातांची विठ्ठलाची प्राचीन मूर्ती आहे. होय, अशी मूर्ती की जिला 4 हात आहेत. त्यातले 2 हात कमरेवर आहेत तर बाकी 2 हातात शंख आणि चक्र आहे. तसंच इतरही बरंच वेगळेपण असणारी ही मूर्ती आणि मंदिर अनेक शतकांपूर्वीच आहे. विठ्ठल हे श्रीकृष्णाचं म्हणजेच विष्णूचे रूप असल्याचं अधोरेखित करणाऱ्या या मूर्तीचं भाविकांसह इतिहास संशोधकांना फार कुतूहल वाटतं. कुठं आहे ही मूर्ती, ती आहे तरी कशी, काय आहे या मंदिराचा इतिहास आणि महत्त्व, हे सगळं जाणून घेणार आहोत आजच्या या वारी विशेष व्हिडिओतून. नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात लगावबत्ती. तर ही मूर्ती आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात असणाऱ्या टाकळीभान या गावात, जिथं विठ्ठलाचं प्राचीन मंदिर आहे. मुळात हे टाकळीभान गाव बरंच प्राचीन आहे. श्रीरामपूरवरून नेवाशाला जाताना रस्त्यात हे गाव लागतं. प्राचीन वारसा असणाऱ्या या गावात बरीच मंदिरं आहेत आणि अनेक दगडी अवशेष गावभर विखुरलेले आपल्याला दिसतील. असं म्हणतात की भान नावाचा एक राजा इथे होऊन गेला आणि त्यानं हे चतुर्भुज विठ्ठलाचं मंदिर बांधलं आणि याच भान नावाच्या राजावरून या टाकळीला टाकळीभान असं नाव पडलं. आता हा भान राजा कोण होता आणि त्याचा काळ कुठला होता हे नेमकेपणाने माहीत नाही, पण यादवांच्या काळातला म्हणजेच 13व्या शतकातला तो एक छोटा राजा होता किंवा यादव राजाचा सामंत होता असं इतिहास संशोधकांचं म्हणणं आहे. भानू नावाच्या या राजाचा उल्लेख पंढरपूर इथल्या शिलालेखात मिळतो. पंढरपूरला मंदिरापासून चंद्रभागेकडे जाताना डाव्या बाजूला जी पोलीस चौकी आहे तिथं एक शिलालेख आहे. हा शिलालेख 1270 मधला आहे, ज्यावेळी महादेवराय यादव राजा महाराष्ट्रात राज्य करत होता. त्यात भानूने इथे यज्ञ केल्याची नोंद आहे. हा भानू म्हणजे यादवांचा एक सामंत असलेला राजा होता आणि हा भानू राजा टाकळीभान इथला असल्याचं सांगितलं जातं. विठ्ठलाचं भक्त असणाऱ्या या राजानं टाकळीभान इथलं आजचं मंदिर बांधल्याचं म्हणतात. या भानुराजाने गावातल्या एका टेकडीसारख्या उंचवटा असणाऱ्या जागी हे मंदिर बांधलं असं म्हटलं जातं आणि मंदिरात असणारी मूर्ती ही त्याला सापडल्याचं काही आख्यायिका सांगतात. असं असेल तर ही मूर्ती बरीच प्राचीन असल्याचं म्हणता येईल. काहींच्या म्हणण्यानुसार 4थ्या शतकापासून राज्य करणारे भानू हे एक कुळ होतं आणि या राजाचं विठ्ठल हे कुलदैवत होतं. त्यांनी फार पूर्वी हे मंदिर बांधलं. तर हा झाला इतिहास. आता हे मंदिर आणि ही मूर्ती कशी आहे ते सांगते. हे मंदिर यादवकालीन म्हणजेच आपण ज्याला हेमाडपंथी म्हणतो त्या शैलीतलं आहे. गर्भगृह, अंतराळ आणि सभामंडप अशी त्याची अंतर्गत रचना आहे आणि अतिशय सुंदर दगडी नक्षीकाम त्यावर आहे. खांब इतके नक्षीदार आहेत, मंदिराला आणखी शोभा येते. या मंदिराचं नंतरच्या काळात बरीच डागडुजी करण्यात आली, त्यामुळे बाहेरून हे मंदिर साधं दिसतं, पण आत गेल्यावर मात्र त्याचं ते जुनं रूप आपल्याला पाहायला मिळतं. मंदिरात विठ्ठलाची मूर्ती आहे आणि त्याच्या शेजारी रुक्मिणीची मूर्ती आहे. पंढरपुरात विठ्ठल आणि रुक्मिणीची मंदिरं वेगवेगळी आहेत, मात्र इथं ही दोन्ही सोबत आहेत. विठ्ठलाची ही मूर्ती वालुकाक्षमय दगडाची असल्याचं दिसतं. मूर्तीला एकूण 4 हात आहेत, ज्यातल्या वरच्या 2 हातांमध्ये चक्र आणि शंख आहेत तर खालचे दोन्ही हात कमरेवर आहेत. मूर्तीच्या डोक्यावर आपण जर पाहिलं तर आपल्याला छोटंसं शिवलिंग दिसेल. हेही एक मूर्तीचं वेगळेपण आहे. विठ्ठल म्हणजेच शिव आणि विष्णू यांचा मिलाप अशी वारकरी संप्रदायात जी मान्यता आहे तिला ही मूर्ती समर्थन देते. तिसरा आणखीन एक विशेष म्हणजे या मूर्तीला मिशी आहे. सहसा विठ्ठलाच्या मूर्तीला मिशी नसते, पण इथे ती आहे. तसंच मूर्तीला गळ्यात वैजंती माळ आणि जानवं कोरलेलं आपल्याला दिसतं. गावकरी मनोभावे इथे भजन कीर्तन करतात, मंदिराची देखभाल करतात. या मंदिराला सुमारे 90 एकर इनाम जमीन आजही आहे, जी बहुतेक पेशवे काळापासून असावी. तसंच मंदिरात आषाढी एकादशीला उत्सव असतो, जो प्रतिपदेपर्यंत चालतो. हे मंदिर साधारण 700 वर्षापेक्षा जास्त जुनं असल्याचं दिसते. मूर्ती किती जुनी आहे हे निश्चित सांगता येत नाही, पण ती पंढरपूर इतकी जुनी असल्याचं सांगितलं जातं. राजची ढेरे यांच्यासारख्या अनेक संशोधकांनी इथे आजवर भेटी देऊन ही मूर्ती फार महत्त्वाची आहे आणि तिच्यावर अधिक संशोधन व्हावं असं सांगितलंय. तर विठ्ठल या देवाचा उल्लेख हा वेद आणि पुराणात सापडत नसल्यानं त्याचा उगम कसा झाला याचा शोध अनेक इतिहास अभ्यासक घेत आहेत आणि मग त्यातून विठ्ठल गवळी समाजाचं लोकदैवत होता किंवा तो पुंडलिकाने आणलेला श्रीकृष्ण होता किंवा ते गौतम बुद्धाचं रूप आहे, अशा अनेक थेरीज आजवर मांडल्या गेल्यात. विठ्ठल या देवाची मोठी प्रसिद्धी आणि त्याला एक आशयस्थान हे यादव सत्तेच्या काळात म्हणजेच 12व्या-13व्या शतकात मिळालं आणि नंतर संतांनी त्याचं महत्त्व वाढवलं हे बाकी खरं.
पण मग हा पांडुरंग नेमका किती जुना आहे हे ठोस सांगता येत नाही. असं असलं तरी विठ्ठल हे श्रीकृष्णाचं रूप आहे अशी मान्यता वारकरी संप्रदायात आणि संपूर्ण महाराष्ट्रात आहे. आणि हा श्रीकृष्ण हा विष्णूचा एक अवतार आहे, त्यामुळे विठ्ठलाचा विष्णूशी थेट संबंध आहेच. आणि याला बळ देणारं एक उत्तम पुरावा आहे तो अहिल्यानगर जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावात म्हणजेच टाकळीभान इथे. त्यामुळे टाकळीभानचं मंदिर आणि तिथली चतुर्भुज विठ्ठलाची मूर्ती ही खूप महत्त्वाची आहे हे मात्र खरं. तेव्हा तुम्ही कधी श्रीरामपूर नेवासे भागात गेल्यावर या मंदिराला जरूर भेट द्या. आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि वारीच्या अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी लगाव बत्तीला नक्की सबस्क्राईब करा.